हॅलो गायज, वेलकम टू आर माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत आलूचं फतफदं। तर सुरुवात करूया रेसिपीला। दोन प्रकारच्या आलूची पानं असतात। ज्या पानांचा दांडा पांढरा असतो त्याची आपण आलूची वडी बनवू शकतो आणि ज्या पानांचा दांडा काळा असतो त्याचा फतफद बनवू शकतो। तुम्हाला माहीत असेल की काळ्या दांड्यांच्या पानांना आलूच्या पानांना जास्त खाज असते। आपल्याला आलूची पानं स्वच्छपणे धुवून घ्यायची आहेत। मग आलूची पानं आणि त्याचा दांडा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। आता मी कुकरमध्ये आलूची पानं आणि दांडी त्यामुळे टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलं शेंगदाणे आणि ॲड करणार आहे मीठ ॲड करून थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात। कुकर बंद करून गॅसवर ठेवून आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। आलू शिजत तवसर आपण वाटण करून घेऊया। मग मी वाटणामध्ये ॲड केलं आहे कोथिंबीर, मिरची, लसूण, सुकं खोबरं ॲड केलं आहे मी याच्यात। मग मी आता फोडणी द्यायला सुरुवात करते। तर सुरुवातीला मी टाकलं तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे। मग त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला राय टाकायचे, मग टाकायचे लसूण पण लाल होऊ द्यायचं आहे मस्त। मग मी त्याच्यात टाकलं हिंग। मग मी तयार केलेलं वाटण टाकणार आहे आता त्याच्यात। वाटण तेल सोडत तसर मसाले टाकू नका, वाटण पूर्ण गरम होऊ द्या मस्त। आता मी त्याच्यात अंदाजानुसार लाल तिखट मसाला ॲड केला आणि हळदी ॲड केले। आता आपण कुकरमध्ये तयार केलेलं मिश्रण टाकूया। एकदा कड आल्यानंतर मी चिंचाचं पाणी ॲड केले। लास्ट आपण ॲड करणार आहोत मीठ, ते तुम्ही अंदाजानुसार ॲड करा। तर तयार आहे आपलं आलूचं फतफदं। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्याकडे आलूचं फतफदं खातात की नाही नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। बाय बाय।